नमस्कार, मी प्राची पुन्हा एकदा युरोवेंचर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत द लॉर्ड्सवर, म्हणजेच क्रिकेटचे माहेरघर म्हणून ओळखले जाते अशा इंग्लंडमधील क्रिकेट ग्राउंडवर। आम्ही आमच्या लंडन टूरमधील एक दिवस खास या क्रिकेट ग्राउंडला भेट देण्यासाठी ठेवला होता। लॉर्ड्स व्हिजिट संदर्भात लॉर्ड्स म्युझियम, ग्राउंड व्हिजिट अशा वेगवेगळ्या टूर असतात। त्यापैकी आम्ही लॉर्ड्स व्हिजिट विथ लंच एक्सपिरियन्स ही टूर प्री बुक केली होती। जर तुम्हाला ही टूर बुक करायची असेल तर त्यासाठी प्री बुकिंग नक्की करा। प्री बुकिंगची लिंक आणि डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे। थॉमस लॉर्ड्स यांनी 1814 मध्ये लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडची स्थापना केली। तेव्हापासून आतापर्यंत या लॉर्ड्सची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळते ते येथील MCC म्युझियममध्ये। हे म्युझियम म्हणजेच क्रिकेटच्या इतिहासाचा खजिना आहे, ज्यामध्ये संस्मरणीय वस्तू, कलाकृती आणि खेळाची उत्क्रांती दर्शवणारे रेकॉर्ड्स आहेत। मध्ययुगीन इंग्लंडमधील उत्पत्तीपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आधुनिक युगापर्यंत क्रिकेटचा गौरवशाली भूतकाळ दाखवणारे प्रदर्शन इथे आपणास पाहावयास मिळते। शिवाय लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या क्रिकेटपटूंची नावे प्रदर्शित केले जाणारे ऑनर्स बोर्ड ही आपण येथे पाहू शकतो। MCC म्युझियमला डोरोथी द स्पॅरोचा एक इतिहास आहे। लॉर्ड्सच्या स्कोअरबोर्डमध्ये राहणारी ही चिमणी 3 जुलै 1936ला इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यात खेळात व्यत्यय आणण्यासाठी प्रसिद्ध झाली। भारताचा फास्टेस्ट बॉलर जहांगीर खान यांची बॉलिंग सुरू असताना स्टंपच्या शेजारी ही चिमणी मृत दिसली। ती उडत असताना बॉल लागून तिचा मृत्यू झाला असे मानण्यात आले। त्यामुळे तिचे स्मरण राहण्यासाठी डोरोथीची भरलेली प्रतिकृती आपल्याला या म्युझियममध्ये पाहावयास मिळते। डोरोथी चिमणीप्रमाणे म्युझियममध्ये पाहण्याची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ॲशेस ट्रॉफी। या ट्रॉफीचा इतिहास 1882चा आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला लंडनच्या ओव्हल क्रिकेट ग्राउंडवर हरवले होते। या सामन्यादरम्यान एक ब्रिटिश न्यूजपेपरमध्ये प्रकाशित झालेल्या व्यंगात्मक बातमीमध्ये इंग्लंड क्रिकेटचा मृत्यू तसेच त्याच्या शरीरावर अंत्यसंस्कार केले जातील आणि याची राख ऑस्ट्रेलियामध्ये नेली जाईल, यातूनच ॲशेस मालिकेचा जन्म झाला। काही आठवड्यानंतर इंग्लंडचा कॅप्टन हॉर्नब्लिक ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर निघाल्यानंतर ही ॲश परत आणण्याचे वचन दिले। ऑस्ट्रेलियासोबत 3 सामने खेळल्यानंतर मेलबर्नच्या बाहेरील रुपर्ट्सवुड इस्टेटमध्ये एक सामना जिंकल्यानंतर या कॅप्टनला फ्लॉरेन्स यांनी एक लहान टेराकोटा कलश दिला की जे या राखेचे प्रतीक मानले जाते। ज्यावेळी ब्लिक यांचा मृत्यू झाला
त्यावेळी त्यांच्या कुटुंबाने हे कलश MCCला भेट म्हणून दिले. प्रुडेन्शियल कप हे क्रिकेट वर्ल्ड कपचे मूळ नाव होते. 1983ला याच मैदानावर वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजचा 43 रनने पराभव केला आणि भारताने पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. लॉर्ड्सवर 1983च्या विश्वचषक फायनलमध्ये भारतीय संघाचा विजय हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रिय क्षणांपैकी एक आहे. या म्युझियममध्ये प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे महिला क्रिकेट आणि लॉर्ड्स आयकॉनिक होम ऑफ क्रिकेट यांच्यातील संबंध. महिला क्रिकेटचे सुरुवातीचे दिवस आणि कालांतराने त्यांची उत्क्रांती दर्शवणारी जुनी छायाचित्रे, उपकरणे आणि कपडे यांसारख्या वस्तू येथे पाहावयास मिळतात. तसेच नॅशनल आणि इंटरनॅशनल स्तरावर या खेळात लक्षणीय ठसा उमटवणाऱ्या दिग्गज महिला क्रिकेटपटूंवर लक्ष केंद्रित करणारे मल्टीमीडिया प्रेझेंटेशन देखील येथे पाहावयास मिळते. महिला क्रिकेट संघाने जिंकलेल्या ट्रॉफी, वर्ल्ड कप ट्रॉफी तसेच इतर प्रतिष्ठित पुरस्कारांसह खेळातील महिलांचा यशाचा उत्सव साजरा करणारे प्रदर्शन नेहमीच इथे प्रदर्शित होत असतात. थोडक्यात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवरील MCC क्रिकेट म्युझियम हे क्रिकेट इतिहासाचा एक आकर्षक प्रवास देते. व्हिजिटर्स ऐतिहासिक क्रिकेटची उपकरणे, संस्मरणीय वस्तू, ट्रॉफी आणि परस्पर संबंधी प्रदर्शनांसह विविध प्रदर्शने देखील पाहू शकतात. हायलाइट्समध्ये ॲशेस कलश, विस्टन ट्रॉफी, दिग्गज खेळाडूंनी वापरलेल्या बॅट्स आणि खेळाच्या उत्क्रांतीचे प्रदर्शन करणाऱ्या कलाकृतींचा समावेश येथे आहे. या व्यतिरिक्त या म्युझियममध्ये विशिष्ट थीम अथवा प्लेयर्स रिलेटेड काही प्रदर्शन देखील असतात, ज्यामुळे व्हिजिटर्सना क्रिकेटच्या समृद्ध वर्षाची व्यापक माहिती मिळते. लॉर्ड्समधील या MCC म्युझियमला भेट दिल्यानंतर आपण प्रत्यक्षात जातो ते लॉर्ड्स पॅव्हेलियन आणि लॉर्ड्स ग्राउंडकडे.